Hello, student. So today we are going to take a very important topic, that is gravitational potential energy. आजचा अतिशय महत्वाचा हा भाग आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. छोटी कन्सेप्ट आहे पण ती नीट समजून घ्या. First of all, we are going to see about the potential energy. In previous standard, in the ninth standard, we have seen about that potential energy stored in an object because of its position. Okay, suppose this is the earth आणि अर्थच्या सरफेस पासून आपण एखादी ऑब्जेक्ट एखाद्या पोझिशनवर नेली की तिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होते. इज इट क्लिअर? म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट, जसं तुम्ही वर नेणार तसं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी तिची वाढत आहे. कारण त्याची डेफिनेशनच काय आहे? डेफिनेशन इज द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स अ पोझिशन. त्याच्या पोझिशन मुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी येते त्याला आम्ही पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. मराठीमध्ये आला पण स्थिती ऊर्जा असं म्हणतो. ओके, त्याच्या स्थितीमुळे येणारी ऊर्जा. एनर्जी स्टोर्ड इन दॅट ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. इज इट नाही? आता दिस एनर्जी इज that is the potential energy is relative. As we are increasing the height, the potential energy goes to high. That is potential energy goes to increase as the height is increasing. And increase as we go to greater height. जसं आपण वरती वरती जाऊ from the surface of the earth, that energy will goes to increasing. That potential energy will goes to increasing. ही स्थिती जशी उंच उंच उंचीवर जात जाईल तस ती एनर्जी वाढत जाईल. बरोबर? So therefore this energy is relative and increase as we go to greater height from the surface of the earth. Okay. Now let us go to assume that mass of an object is a m and the height of an object from the ground is a h. Suppose this is the object which is on a h height. Is it clear? And the mass is a m. So the potential energy of that object is a mgh. Is it clear? कारण या mgh चा जो प्रोडक्ट असेल ते त्या ऑब्जेक्ट मधली पोटेन्शियल एनर्जी असेल. But as compared to the radius of earth, ही जी रेडियस जी असेल अर्थची ही फार मोठी असणार आहे. मी इथे छोटी दाखवली. As compared to this height is very small one. आणि ते स्मॉल वन असल्यामुळे आम्ही या सरफेसला किंवा या सरफेस पासून कुठे इथपर्यंत कुठे असेल तरी आम्ही ती काय म्हणणार आहे? एमजीएचच असा त्याचा फॉर्म्युला घेणार. वी आर गोइंग टू टेक or we are going to use the formula to find out the potential energy at height h is a mgh, or on a surface it is also mgh. Now this is the very simple concept. Now come to the next point. आम्ही अर्थच्या पासून सरफेसवर असेल तरी mgh याच फॉर्म्युलेनं पोटेन्शियल एनर्जी डिराइव्ह करणार आहे. But for the larger value of h, suppose या अर्थ पासून आम्ही h या जे ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती आम्ही लार्जर हाईट वरती ऑब्जेक्टला घेऊन जातो. सपोज ही एक लार्जर हाईट आहे, ही लार्जर हाईट आहे. एवढ्या हाईटवर आम्ही त्या ऑब्जेक्टला घेऊन गेलो. तर अशा वेळेला काय होतं? जसं तुम्ही लार्जर हाईटवर जाता तसं ग्रॅव्हिटीचं जे व्हॅल्यू आहे ते कमी होत जातं. Is it clear? As we are going further and further away from the surface of the earth, the gravity becomes, that is, goes to decreasing due to the increasing in the distance from the center of the earth to the object. So the distance is increasing, gravity goes to decreasing.
आणि मग असं होतं की एका लार्जर डिस्टन्सला ज्यावेळेला हा ऑब्जेक्ट या अशा एका स्थितीमध्ये येतो की जिथे ग्रॅव्हिटी फिनिश होते, संपते. इज इट क्लिअर? एका विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर अर्थचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते काम करणं बंद होतं. त्यावेळेला ही जी वाढत जाणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती या इन्फिनिटी पॉइंटला जाऊन स्टॉप होते आणि तिथे झिरो होऊन जाते. बरोबर आहे? बिकॉज आता त्याच्यावर ग्रॅव्हिटी कामच करत नाही. ग्रॅव्हिटी इज नॉट ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. सो हे इन्क्रीजिंग होत जात असताना इन्क्रीजिंग होत जाते, पण ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट इट बिकम्स झिरो. ओके. For an object at infinity distance की जिथे आमची ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू संपते किंवा जिथे ग्रॅव्हिटी आमची काम करायचं बंद होते, ती इन्फिनिटी डिस्टन्स आहे. द व्हॅल्यूज ऑफ जी गोज टू डिक्रीज. इन्फिनिटी डिस्टन्सला जसं तुम्ही जाणार, जसं इन्फिनिटी डिस्टन्स कडे तुम्ही जाणार आहात, तसं तुमची जी ची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि at that point the infinity becomes zero, and as the infinity becomes zero the potential energy becomes zero. Is it clear? So g goes to decrease with the increasing in height, that is h, and here g becomes zero because earth gravitational force does not act on it, and potential energy becomes zero there. Is it clear? So for smaller distance now, if we are considering about the smaller distance, समजा आम्ही इन्फिनिटीच्या खाली जर असं स्मॉलर डिस्टन्स घेतलं तर काय होतं, द पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह कॅल्क्युलेट करणं सुरू होतं. नाउ द क्वेश्चन इज व्हाय दिस पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह. नाउ कम टू दिस पॉइंट, that is at a infinity distance. It goes to increase, potential energy goes to increase as the object is going forward, upward, it goes to increasing. जसं एखादा पदार्थ सरफेस पासून वरती जायला लागेल तसं पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. So it is positive. Is it clear? If the object is moving away from the earth surface, that is on a height, the potential energy goes to increase. So it is a positive potential energy. Is it clear? So at the infinity point, it becomes a zero. So in coordinate system, we are knowing that the above numbers are showing with the positive numbers, and below zero, these are showing negative. Is it clear? These are showing negative. So from at the point of the infinity, it is a zero, and below this point, it becomes a negative. Is it clear? It is very important and very interesting. It is part. Higher class मध्ये तुम्हाला 12th आणि 11th आणि 12th मध्ये हे का झिरो घेतात त्याचं पण क्लिअरिफिकेशन आहे, पण इयत्ता 10वी साठी हे पुरेसं बस. When the object is at height h, ज्यावेळेला ऑब्जेक्ट h या पॉइंट वरती असेल त्यावेळेला याच्यामध्ये स्टोअर्ड झालेली पोटेन्शियल एनर्जी किती असेल? इट इज कॅल्क्युलेटेड, इट इज कन्सिडर्ड निगेटिव्ह, बट हाऊ मच इट इज? इट इज g into m upon r plus h. This is the r, radius of earth, plus h. या r आणि h या दोघांच्या प्लस ने याला डिवाइड होणार, कारण डिस्टन्स आपण घेताना r plus h घेणार. Is it clear? So the potential energy at height h is a minus gmm upon r plus h. Here m is the mass of the earth and r is the value of the earth. So it is very important to understand the gravitational potential energy. One of the thing is that this potential energy is created or is stored due to the gravitational. याच्यामध्ये
ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ती त्याच्यामध्ये स्टोअर झाली. म्हणजे ज्या वेळेला हा ऑब्जेक्ट इथून हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून लांब जातोय त्यावेळेला त्याच्यामध्ये जी एनर्जी जी स्टोअर्ड होत जाते, जी इन्क्रीज होत जाते ड्यू टू द अट्रॅक्शन ऑफ अर्थ टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे येण्यासाठी त्याच्यामध्ये त्या पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर होत जाते. सो इट इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Potential energy is the energy which is stored in the object due to its position, and in object that energy is stored due to the gravitational attraction of the earth, and at the infinity it becomes zero because of lack of the gravity, because gravity is not acting there, so it becomes zero. And just below, when the object just below to that याच्या बरोबर एक्झॅक्टली इथं खाली असेल तिथे हायर पोटेन्शियल एनर्जी असते. एक्झॅक्टली या इन्फिनिटीच्या बरोबर एक्झॅक्टली खाली असेल, याच्या वर गेला इट बिकम्स झिरो, आणि याच्या खाली यायला लागला इट इज अ ग्रेटर, and it is a zero at the surface of the earth. So it is very important, and it is considered as a negative potential energy. So this topic is very interesting. Try to understand it. 2-3 वेळा हा व्हिडिओ पहा, व्यवस्थित पहा, समजून घ्या, थोडं थिंकिंग करा. फिजिक्स थोडं लॉजिकल आहे, थोडं थिंकिंग करा, म्हणजे मग तुम्हाला या पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह का घेतात, इन्फिनिटी मध्ये झिरो का झालंय, मी बोललेल्या प्रत्येक वाक्यावर थोडासा विचार करा. थोडं पुस्तकात थोडं कमी दिलेलं आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थोडं कमी दिलेलं आहे, पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे why potential energy considered as a negative, and it is a zero at a surface, a zero at infinity, and higher at a point just below the infinity distance. Is it clear? So try to understand it. Write down the notes on your notebook. Take a screenshot of that material which is on a board and try to understand it. Read it so many times. Listen this video, watch this video again and again. So keep it in your life, so it will easily available to you and you can understand it, because it is very important for your next standard, that is 11th and 12th standard. So after that the next topic will be on escape velocity in the next period. So keep watching, keep liking and subscribe this channel. Thank you.